गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। फुटबॉल सामन्याला पुन्हा गालबोट। फाट्याकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळात झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या मैदानातच फ्री स्टाईल हाणामारी। उत्तरेश्वर चषक स्पर्धेतील अंतिम लढत PTM आणि शिवाजी तरुण मंडळात असलेल्या दोन्ही संघाचे समर्थक क्रीडा शौकीन मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित होते। गोलसाठी होणाऱ्या दोन्ही संघांच्या गोलक्षेत्रात जशा चढाया होत होतील तसे दोन्ही संघाचे समर्थक गॅलरीकडे पाहून शिवीगाळ करत होते, बाटल्या फेकत होते। सामन्याची शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना दोन खेळाडूंत वादावादी सुरू झाली। काही जण वादावादी थांबविण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून जात त्यांच्यात तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली। याच वेळी काही राखीव खेळाडू आणि संघ व्यवस्थापक त्या ठिकाणी पोहोचत त्यांनीही हाणामारी करण्यास सुरुवात केली। काही समर्थकही मैदानात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला। तसेच मैदानात हाणामारी आणि प्रेक्षक गॅलरी शिवीगाळ असा प्रकार सुरू होता। हा प्रकार जास्तच होत असल्याने पोलीस आणि संयोजकांनी खेळाडूंना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही खेळाडू ऐकत नसल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला। हा सर्व प्रकार 10 मिनिटे सुरू होता। एका खेळाडूने शिवीगाळ केल्याने त्यांच्यामुळे वाद आणखी चिघळला। त्यालाही पोलिसांनी चोपल्याने संघातील खेळाडू चिडले। पुन्हा 5 ते 10 मिनिटं वादावादी सुरू राहिली, त्यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला। अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पंचांनी दोन्ही संघांच्या 6-6 असे एकूण 12 रेड कार्ड दाखवत मैदान सोडायला लावले। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।